नमस्कार, तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे स्वरा येते आणि म्हणते की काले कोटवाले काका, मला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या आईने म्हणजे माझ्या वैदेही आईने मंजुळा आईचा खून केलेला नाही आहे. ती निर्दोष आहे. मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला काहीतरी तिच्याबद्दल सांगायचं आहे. तुम्ही एकटात माझ्याबरोबर बोलू शकता का? प्लीज मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा इकडे आता वैदेही खूप जास्त रडत असते. स्वरा तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते की आई तू रडू नकोस. मला माहिती आहे तू काही केलेलं नाही आहेस. मी तुला इथून लवकरच बाहेर काढेन. तेव्हा इकडे आता वैदेहीला पोलीस घेऊन जातात. तेव्हा ती खूपच जास्त इमोशनल झालेली असते. कारण आता तिच्याकडे आपली मुलगी ही एकच आशा उरलेली असते. तेव्हा इथे जससाहेब म्हणत असतात, पण बाळा आता सगळे इथे पुरावे जे काही दाखवण्यात आले, जे काही सांगण्यात आले ते सगळे वैदेहीच्या विरोधात आहेत. आता तू काय पुरावा देणार आहेस आणि कसं तिला सिद्ध करणार आहेस? तिच्या वकिलांना जर तिला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर ते केव्हाच केलं असतं. तू आता काय असं मला सांगणार आहेस वेगळं? तेव्हा स्वरा म्हणत असते की काले कोटवाले काका, तुम्ही प्लीज फक्त माझं एकदा ऐका. मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते सांगितल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळेल की वैदेही आईने मंजुळाईचा खून केलेला नाही आहे. तेव्हा इथे जजसाहेबसुद्धा काहीच बोलत नाही. ते सरळ आतमध्ये निघून जातात. तेव्हा मल्हार म्हणत असतो की स्वरा, मोठ्यांच्या गोष्टींमध्ये काय बोलतेस तू? हे बघ, तुला काही कळत नाही. तू अजून लहान आहेस. मोठ्यांच्या गोष्टींमध्ये पडू नकोस. आणि तसंही तुला आता काय सांगायचं आहे जजसाहेबांना मला पण सांग. तेव्हा स्वरा म्हणत असते, मला जे काही सांगायचं आहे ते मी काले कोटवाले काका त्यांना सांगेन. मी आता कुणाला काहीच सांगणार नाही आहे. मी डिरेक्टली त्यांच्याशीच बोलेन. तेव्हा इथे मल्हारला राग येतो. पिहूचा हात पकडून तो सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इथे आता एक मॅडम येतात आणि स्वराला म्हणतात की तुम्हाला जजसाहेबांबरोबर बोलायचं आहे ना, चल तू माझ्याबरोबर चल. आणि स्वराचा हात पकडून तिला जजसाहेबांकडे घेऊन जातात. तर इथे ॲडव्होकेट कांबळे आता सगळ्यांकडे एक लूक देतात आणि मनातल्या मनात हसून लगेचच तिथून निघून जातात. एक त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघितल्यानंतर तिथे उभे असलेल्या सगळ्यांनाच खूप जास्त राग येतो. तेव्हा इकडे परांजपे जात असताना इथे विजय काका म्हणतात की परांजपे, पैसे खाल्लेत का तुम्ही? तुम्ही पैसे खाल्लेत का वैदेहीची केस हारणार म्हणून? तेव्हा परांजपे म्हणत असतात, हे काय बोलताय तुम्ही? नको ते आरोप तुम्ही माझ्यावरती करू नका. मी प्रामाणिकपणे माझी केस लढतच होतो. आता त्यांच्या विरोधामध्ये जे काही पुरावे मिळाले याने सिद्ध होते की त्यानेच मंजुळाचा खून केलाय. मग मी काय करणार होतो? तेव्हा विजय काका म्हणतात, अहो तुम्ही एका तरी गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेतलं का? तुम्ही कुणाला इथे आणलं का साक्ष देण्यासाठी? आम्ही तुम्हाला सगळी केस समजावून सांगितली होती ना. तेव्हा इथे शुभंकर सुद्धा म्हणत असतो, आणि ते लोक कुणाकुणाला साक्ष देण्यासाठी इथे बोलवणार आहेत ही लिस्ट तुम्हाला सुद्धा माहिती असेल ना, मग आम्हाला का सांगितलं नाही? साहेबरावाबद्दल आम्ही सुद्धा तुम्हाला सगळी माहिती दिली होती, अजून दिली असती ना. तेव्हा क्षमा म्हणते, आणि निरंजन भाऊंची तुम्ही साक्ष का घेतली नाही? त्यांची साक्षीसुद्धा व्हॅलिड ठरली असती ना. तुम्ही त्यांना एक सुद्धा प्रश्न विचारला नाही. अपोजिशनवाल्यांनी विचारला नाही तर तुम्ही सुद्धा विचारणार नाहीत का? तेव्हा इकडे परांजपे म्हणत असतात की ही केस कुणीतरी हारतं, कुणीतरी जिंकतं. आता ह्या वेळेला तुम्ही ती हारताय. मी प्रामाणिकपणे ही केस जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही उगाचच माझ्यावरती आरोप करू नका असं परांजपे म्हणतात. तर इथे वैदेही बसलेली असते. तिला आठवतं श्यामला म्हणलेली असते की ह्या वैदेहीनेच मंजुळाचा खून केलाय आणि रस्त्यावरती तिला तडफडत ठेवलं मरण्यासाठी. तेव्हा मल्हार म्हणतो की ह्या जसं बोलतायत तशी माझी वैदेही अजिबातच नव्हती. ती कधीही कुणाला मारू शकत नाहीये. आणि तसंही माझी वैदेही कधीच पैशाला आणि प्रसिद्धीला हापापलेली नव्हती. माझी वैदेही तर नात्यांना महत्त्व द्यायची. तरी ते साहेबराव म्हणत असतो की ह्या वैदेहीनेच माझ्या मंजुळाचा खून केलाय. तिला पैशांसाठी मारलं, 50 लाखांच्या हिऱ्यांसाठी माझ्या मंजुळाचा जीव घेतला हिने. तर इकडे आता हवालदार मॅडम विचारत असतात की ती मुलगी स्वरा आता काय विचारणार आहे जजसाहेबांना? काही पुरावा आहे का तिच्याकडे? जेव्हा इथे वैदेही म्हणत असते, मला माहिती नाही आहे, मला फक्त आशा आहे, पण आशेवरती आपण इथे केस तर जिंकू शकत नाही ना. तर इकडे आता इन्स्पेक्टर साहेबांना एक फोन येतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिथून जातात. तर इकडे हवालदार मॅडम वैदेहीसाठी खायला आणायला गेलेले असतात. तर इथे जज साहेबांनी आता स्वराला बोलावलेलं असतं. स्वरा म्हणते की एकदा फक्त माझं बोलणं ऐकून घ्या. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की बाळा, तुला माझ्याशी आता काय बोलायचं आहे? आता मी केसचा निकालसुद्धा देईन, आणि तसंही वैदेहीच्या वकिलांना जे काही बोलायचं होतं ते त्यांनी तिथे बोलायचं होतं ना. तू आता मला वेगळं अजून काय सांगणार आहेस? तेव्हा इकडे स्वरा म्हणते की जज साहेब, माझ्या आईने मंजुळाईचा खून केलेला नाही आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही प्लीज विश्वास ठेवा. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की आधी तर तू हात जोडू नकोस बाळा. तुला जे काही सांगायचं आहे ना ते न घाबरता सांग बरं. तेव्हा स्वरा म्हणत असते, इथे दाढीवाले काका येऊ शकतात का? तेव्हा जजसाहेब म्हणतात, कोण दाढीवाले काका? तेव्हा स्वरा म्हणते की शुभंकर काका, त्यांना प्लीज तुम्ही इथे बोलवा ना. तेव्हा शुभंकरसुद्धा आता आलेला असतो. तेव्हा स्वरा खूप जास्त घाबरलेली असते. तेव्हा इथे जजसाहेब म्हणतात की जे काही सांगायचं आहे ते सांग. तेव्हा स्वरा म्हणत असते की जजसाहेब, माझी वैदेही आई आहे ना, ती माझी आई आहे, म्हणजे मी तिची खरी मुलगी आहे. तेव्हा इकडे स्वरा म्हणत असते की माझ्या आईवडिलांचं एकमेकांवरती प्रेम होतं.
त्या दोघांनी एकमेकांच्या संमतीने मंदिरामध्ये लग्नसुद्धा केलं होतं. पण खूप वर्ष झाली माझे बाबा आईला भेटायला आलेच नाही. त्यांना मुंबईमधून गाण्याची ऑफर आली होती. तेव्हा मल्हारने सांगितलेलं असं वैदेहीला की मला खूप मोठी गाण्याची ऑफर आलेली आहे आणि जर माझा आवाज त्यांना आवडला तर ते एक अल्बमसुद्धा काढणार आहेत. आणि जेव्हा माझे बाबा मुंबईला जायला निघाले तेव्हा माझी आई म्हणत होती की मल्हार मी तुझी वाट पाहीन मल्हार, तरीसुद्धा माझे बाबा आले नाही. तेव्हा माझ्या आईने बाबांचा राग करायला सुरुवात केली. ती म्हणाली की मी तुझ्या बाबांना कधीही माफ करणार नाही, कारण ते मुंबईला जाऊन आपल्या दोघींना विसरले. तेव्हा जज साहेब म्हणतात म्हणजे मल्हार कामं त्यांना माहिती नाही का की तू त्यांची मुलगी आहेस म्हणून. तेव्हा स्वरा म्हणते बाबांनी जर आईवरती विश्वास ठेवला असता की तीच वैदेही आहे तर आम्ही दोघीजणी मिळून त्यांना सांगणारच होतो, पण ते आईला वैदेही समजायला तयारच नाही आहेत. तेव्हा इथे शुभंकर ठाकूर म्हणत असतात की ह्यांनी जर आधीच त्यांना सांगितलं असतं की ही वैदेही आणि ही स्वरा त्यांची मुलगी आहे आणि जर DNA रिपोर्ट केला असता तर सगळं काही तेव्हाच कळलं असतं. पण ह्या दोघीजणी हट्ट करतायत की जेव्हा मल्हार वैदेही आहे असा विश्वास ठेवेल वैदेहीवरती तेव्हाच दोघीजणी स्वराचं सत्य त्याला सांगतील म्हणून. जेव्हा इथे जज साहेब म्हणतात पण ह्याच्यावरून हे तर सिद्ध होत नाही ना की वैदेहीने मंजुळाचा खून केलाय म्हणून. तेव्हा स्वरा म्हणते पण जज साहेब माझी आई कसं काय खून करेल वैदेही आईचा, कसं काय तिचा ॲक्सिडेंट करेल, कारण माझ्या आईला गाडीच चालवता येत नाही आहे. तेव्हा इथे शुभंकर म्हणतो हो जज साहेब हिच्या आईला तर गाडी चालवता सुद्धा येत नाही, मग ते ॲक्सिडेंट कसा काय करेल. तर इथे आता मोनिका म्हणत असते की डॅड ही स्वरा आता काय सांगणार आहे जज साहेबांना, मला कळत नाही आहे. तेव्हा लीला म्हणते नाहीतर काय, तिने तुझे कितीतरी प्लॅन फ्लॉप करून टाकले तुला माहिती आहे ना. तेव्हा मोनिका म्हणते म्हणून तर मी बोलते ना जज साहेबसुद्धा तिचं काही ऐकायला नको, नाहीतर माझा प्लॅन ती चेंज करेल. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतो असं काही होणार नाही आहे. आणि जज साहेबांना ती बोलून काय बोलेल, जज साहेबांना पुरावे लागतात, इमोशनल होऊन जमत नाही. आणि इमोशनल होऊन ती काय म्हणणार आहे माझ्या आईने काहीच केलेलं नाही आहे. आणि जज साहेब तिच्यावरती विश्वास ठेवतील का. आणि त्या वैदेहीला मारायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याला, कारण सगळ्यात मोठा तिचा जो शत्रू आहे ना तो जिवंत आहे साहेबराव, तोच तिचा काटा काढेल. तेव्हा इथे आता साहेबरावला विक्रम भेटलेला असतो. तो म्हणतो की त्या वैदेहीने तुला जेलमध्ये टाकलं, तुझं एवढं मोठं तारुण्य या जेलमध्ये सडतंय याचं मला वाईट वाटतंय. तेव्हा इथे साहेबराव म्हणत असतो की माझ्या मंजुळाचा खून केला त्या वैदेहीने, माझ्या मंजुळाला न्याय मिळवून द्या. आणि तो मुद्दामून आता विक्रमला मिठी मारतो आणि म्हणतो हे कोर्ट वैदेहीला शिक्षा देईल तेव्हा देईल, पण खरी शिक्षा तर मी त्या वैदेहीला देणार आहे. माझ्या शिक्षेपासून ती कधीही वाचू शकणार नाही आहे असं आता साहेबराव म्हणत असतो. आणि तो पुन्हा आपल्या नाटकाला सुरुवात करतो की माझ्या मंजुळाला न्याय मिळवून द्या. तर इकडे इन्स्पेक्टर साहेबांना आता एक कॉल आलेला असतो. ते फोनवरती बोलत असतात. तेवढ्यातच आता दोन्ही हवालदार चहा पिण्यासाठी आणि वैदेहीला खायला आणण्यासाठी गेलेले असतात. तेवढ्यातच गाडीमध्ये वैदेही एकटीच बसलेली असते. तेव्हा तिथून एक मास्क लावलेला माणूस येतो आणि सरळ त्या पोलिसांच्या गाडीमध्ये बसतो आणि गाडी तिथून घेऊन निघून जातो. इथे वैदेही म्हणत असते दादा कोण आहात तुम्ही, कुठे घेऊन जाताय मला. तरीसुद्धा ते दादा ऐकायला काही तयार नसतात. ती गाडी सरळ घेऊन जातात. तेव्हा मोनिका म्हणते डॅड अरे हे काय, कोण आहे तो माणूस, वैदेहीला कुठे घेऊन गेला. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब धावत पळत येतात आणि म्हणतात अरे कोण होता तो माणूस, वैदेहीला कुठे घेऊन गेला. वैदेहीच्या काही जीवाचं बरं वाईट नाही केलं म्हणजे मिळवलं. मला एक अननोन फोन आला, मला कोर्टात बोलावलं होतं म्हणून मी गेलो होतो आणि हा कोण माणूस गेला वैदेहीला घेऊन, लवकरात लवकर ही बातमी आतमध्ये कळवा. तर इकडे आता विक्रांत आपल्या मनामध्ये म्हणत असतो की साहेबराव अजून या वैदेहीला फाशीची शिक्षासुद्धा झाली नव्हती तर हिला किडनॅप करायची काय गरज होती, ती गुन्हेगार आहे हे तरी सिद्ध व्हायला हवं होतं ना. तर पुढील भागामध्ये आपण बघूया तो माणूस आता वैदेहीला घेऊन जात असतो. तेवढ्यातच त्याच्या छातीत दुखायला लागतं. तेव्हा वैदेही म्हणते की दादा तुम्हाला काही होणार नाही, मी तुम्हाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. तेव्हा दादा म्हणतात की तुम्ही आता हॉस्पिटलला गाडी घ्या. तेव्हा वैदेही आता गाडीमध्ये सुद्धा बघते. तर हे सगळं रेकॉर्डिंग होत असतं आणि ते लाईव्ह इथे कोर्टामध्ये सगळेजण बघत असतात. तेव्हा वैदेही आता गाडीमध्ये बसते त्या दादांना वाचवण्यासाठी, त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी ती गाडीसुद्धा चालू करते. तेवढ्यातच स्वरा उभी राहते आणि म्हणते की आई तू गाडी चालू करू नकोस, तू जर गाडी चालवलीस तर सगळ्यांना वाटेल की तूच मंजुळा आईचा खून केलेला आहेस, त्यांचा ॲक्सिडेंट घडून आणलेला आहेस. ते सगळं ऐकल्यानंतर इथे मोनिका आता खूपच टेन्शनमध्ये येते.